गेलो होतो तर मामाच्या वावरात पराठी पाहिले, पण मामाची पराठी जेवढी मोठी होती की डायरेक्ट त्या पराठीनं मला किडनॅपच करून टाकलं. तर रामराम मंडळी, मी तुमचा मित्र फडजलचा. का दिवाळी झाली पण मी अजूनही मामाच्या घरी गेलो नाही. चला म्हटलं आज काही झालं चाली म्हटलं, पण आज मामाच्या घर जायचं म्हणजे जायचं. तसं मग 360च्या स्पीडनं हंतोळ्याला आलो. घरी बॅग दिली फेकून, घरी कोणीच नव्हतं. मग काय मला गमत्या घरी मी चला मोठे बशी बसाले. मोठे बशी काय वेळ बसलो, मस्तपैकी गप्पा केल्या. तेवढा तो आला नवीन डॉगेश भाई, आणि हा बा आमचा दुसरा डॉगेश भाई. थोडसा बाहेर का बसलो, आपण म्हणतात चल म्हणतात आपल्या वावर जाऊन आपल्याला कांद्याचं बी फेका लागते म्हणते वावरा. तसं मग आम्ही दोन आजीनाथ निघालो मग वाऱ्या दिशेनं, येऊन फसलो आपल्या वावरामध्ये. आपण उघडली पेटी आणि त्याच्यातून काढलं कांद्याचं बी, रेती आणि बी सर्व मिक्स केलं. पहिले तर तुम्ही हा मौतचा कुवा बा, ह्याच्यात जर भूलचुकीनं माझ्यानं मोल पडला तर काय परिणाम होईल मा अंगावर ते मला प्रेमानं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण हाताची घडी गेली, भिडले फू कांद्याचं बी फेकाले. काम तर काही जास्त करून नव्हतं, फक्त आम्हाला ते अर्धा किलो कांद्याचं बी फेकून दिलं होतं. तसं आम्हाला कांदा पेरलाय, पण काय करता राहिला होता थोडंसं फेकाचा. चाबीला लावली गाडी आणि आपण म्हणतो की आपल्याला आता घरच्यावर जाणं पडते. ते वारा म्हणते मी सकाळी कामाला होतो. आपल्याला म्हटलं तुमची पराठी जर लय टाप आहे. पराठी टाप तर आहे, पण त्या पराठी एवढी मोठी आहे की त्या पराठीने डायरेक्ट मला किडनॅपच करून टाकलं. बरं झालं आपण त्यासोबत काही झालं नाही. त्याच्या बाद आलो मी हरभराच्या वारात, हरभरा पाहिले, हरभरा वगैरे पाला. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला असेल तर मला फॉलोचं बटन फेकून मारा बरं तेवढं. पण हा हंदोळाचा पार्ट 1 आहे, पार्ट 2 पाहण्यासाठी आपली रील सेव्ह करून ठेवा. कसं हरपले इकडे तिकडे तुम्हाला दिसत नाही.